मनोज जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. मनोज जरांगे आज बच्चू कडू यांची भेट घेणार. दुपारी 4 वाजता भेट घेणार असल्याची माहिती. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. आंदोलनामुळे बच्चू कडूंचे वजन 3 किलोने घटलं. बच्चू कडू यांचा बीपी लो झालाय. डॉक्टरांचा बच्चू कडू यांना औषध घेण्याचा सल्ला, मात्र उपचार घेण्यास बच्चू कडू यांचा ठाम नकार. चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडूंसोबत चर्चा. बावनकुळे या आंदोलनात तोडगा काढणार का, याकडे लक्ष. शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन. पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची केली विचारपूस. शरद पवारांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची घेतली माहिती. शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन करण्याच्या तयारीत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर आंदोलन करणार. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गोंधळ. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात धक्काबुक्की. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की. व्हीआयपी गेटमधून प्रवेश नाकारल्यामुळे गोंधळ. अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी. शहर कचरामुक्त कधी होणार, वानखेडेंचा पालिकेला सवाल. शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का. ज्ञानेश्वर धाने पाटलांचा शिवसेनेत प्रवेश. ज्ञानेश्वर धाने पाटील बडनेराचे माजी आमदार. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या गेल्या 11 वर्षातील विविध योजना आणि विकास कामांविषयी दिली माहिती. लोकलला रेट्रोफिटेड दरवाजे बसवण्याचा प्रयत्न. सर्वच लोकल एसी करण्याबद्दल विचार सुरू. एसी लोकलचं तिकीट सर्वसामान्यांना परवडणारं असावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. एका पक्षाचं सरकार सत्तेत येण्याचे दिवस संपले होते. 2019ला शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी तडजोड केली होती. आपल्याला नेहमी आघाडी करावी लागली, अजित पवार यांचं वक्तव्य. आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे आपली बदनामी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमानं काम करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने शिल्लक, अजित पवार यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा, सेक्युलर विचारांचे चंद्राबाबू सुद्धा एनडीए सोबत आले. देशाचा विकास व्हावा यासाठी अनेक नेते एनडीए सोबत, अजित पवार यांचं वक्तव्य. राणेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी. आपलं बरं वाईट झाल्यास नारायण राणे जबाबदार. प्रकाश महाजनांचे नारायण राणेंवर आरोप. आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा. नवीन लोकांना संधी द्यायला हवी. नवीन लोकांना संधी द्यायला हवी असं भाषणादरम्यान जयंत पाटील म्हणत असताना भावूक झाले. पक्षांतर्गत बदल आम्ही नक्कीच करणार. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी मासिकात भूमिका. ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार, जयंत पाटलांचं वक्तव्य. विलास शिंदेंनी घेतली संजय राऊत यांची भेट. विलास शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख. विलास शिंदे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा. ज्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा केल्या ते हिंदुत्वाला लांब सोडून आले. हिंदुत्वाशी दगाफटका केला. भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली टीका. लढा आपल्याला मुंबईचा ठाकरेंची रणनीती ठरली. आता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 ऑगस्टला महामोर्चा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची रणनीती. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. ओबीसींसाठी काळा दिवस. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची राष्ट्रवादीवर टीका. पवारांनी संकटात साथ देणाऱ्यांचं राजकारण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची फेसबुक पोस्ट. शक्तीपीठ महामार्ग वाढवान बंदराला जोडला, तसाच रेडी बंदर आता त्याला सुद्धा जोडावा. आमदार दीपक केसरकर यांची मागणी. ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसे आक्रमक. मुंब्रा ते दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात धडक मोर्चा. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मोर्चा. अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी आपली कोणतीही चर्चा नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत. सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या मासिकात भूमिका. राज्यात जर विमानाने फिरत असेल तर त्याला प्रजाची परिस्थिती कशी असेल, सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदी यांना टोला.
शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरूच असल्याचं चित्र. मुंबई उपनगरात स्थानिक पातळीवर नाराजी पुन्हा समोर. दिंडोशीचे विभाग प्रमुख गणेश शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. परभणी शहरामध्ये दुसरं नवीन बस उभारण्यात यावं, भारतीय जनविकास आघाडीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश. प्रत्येक प्रभागातून शक्यतो 4 किमान 3 तर कमाल 5 सदस्य निवडले जाणार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा, कृषी विभागाचे आवाहन. हिंगोलीत आदिवासी समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली. विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीसाठी आंदोलन. इशारा. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान. हजारो वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल. निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट. संत मुक्ताईची पालखी पंढरपूरसाठी रवाना. बुलढाणा येथे पालखीचं स्वागत. परिसर भक्तिमय. भंडाराच्या पवनी शहरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती कोसळली. वादळी वाऱ्यामुळे तलावा शेजारील गौतम बुद्धांची मूर्ती कोसळली. वर्षभरापूर्वीच 57 फुटाच्या मूर्तीचं अनावरण झालं होतं. अलिबागमध्ये नागरिकांचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यात केली वडाची पूजा. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. युद्धनौका गुलदार लवकरच निवती समुद्र तळाशी होणार स्थापित. निवृत्ती रॉक येथील अंडर वॉटर म्युझियमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ. कुडाळ एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल. आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश. 10वीच्या परीक्षेत 1 किंवा 2 विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रवेश देण्यात येणार. 11वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाचा निर्णय. गेट ऑफ इंडिया जवळील गर्दी कमी करण्यासाठी प्रवासी जेट्टी महत्वाची. राज्य मेरीटाईम मंडळाचा उच्च न्यायालयात दावा. महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार. महाराष्ट्रातील अनेक भागात अलर्ट जारी. सोलापुरातील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस. पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे 100हून अधिक गावात वीज पुरवठा खंडित. आर्णी दिग्रस तालुक्यात विजेचे खांब कोसळले. फळबागांना फटका. देशातील सर्वात मोठ्या 2 खासगी बँकांचा ग्राहकांना खुशखबर. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकांनी एमसीएलआर दरात कपात करण्याची केली घोषणा. भारतात कोरोना रुग्णात सातत्यानं वाढ. रुग्णांची संख्या 6491 वर. कोरोनाचा नवीन XFG व्हेरिएंट समोर. नव्या 163 रुग्णांची नोंद. सोन्या चांदीचा भाव गगनाला भिडला. चांदीचा भाव 897 रुपयांनी वाढला. 1,06,560 रुपयांवर पोहोचला. सोन्याची किंमत 99,100 वर. लेफ्टनंट जनरल राजीव घई उपलष्कर प्रमुखपदी ऑपरेशन सिंदूरमध्ये राजीव घईंची महत्वाची भूमिका. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना पदोन्नती. राजीव घई सध्या लष्करी ऑपरेशनचे महासंचालक. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ईडीचा मोठा दणका. सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई. हातभट्टी दारू विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करणार. पोलीस अधीक्षकांचा इशारा. सोलापूरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनावर कारवाई. आरोपींकडून 31,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कारवाईत 4 संशयित आरोपी देखील ताब्यात.
यवतमाळमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, आरोपींकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या माजलगावमध्ये तरुणीवर अत्याचार, लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती, पोट दुखत असल्याने रुग्णालयात नेल्यावर प्रकार उघड, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पाकिस्तानी महिलेची तिच्या पतीनंच केली हत्या, पत्नीची हत्या केल्यानंतर पतीची आत्महत्या. खारघरमधील सेक्टर 34 येथील डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये घडली घटना, दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट. नाशिकमधील चाइल्ड पोर्नोग्राफीत नाशिकमध्ये 357 जणांवर गुन्हा दाखल. 357 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची मिटानेच दिली माहिती. सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल. सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा. सोनमने लग्नाच्या 3 दिवसात पतीला मारण्याची योजना आखली. पती जवळ येत असल्याचं तिला आवडत नव्हतं. सोनमचे प्रियकरासोबतचे चॅट्स समोर. प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न. नागपूरच्या कामठीतील धक्कादायक घटना. प्रेयसीच्या सरणावर जाऊन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न. रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यात शिक्षक कॉलनीत 5 घर फोडून चोरीत 7 लाखांचं साहित्य लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अपघात. ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात. अपघातात बसमधील 3 जणांचा मृत्यू. करजाळा येथे उभे असलेल्या ट्रकला बसची धडक. मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने साजरी केली वटपौर्णिमा. साऊथ इंडियन नवऱ्यासह पारंपरिक लुक करत घेतली 7 फेरी. अभिनेत्री रश्मिका मंदाना हैदराबाद एअरपोर्टवर स्पॉट. पापाराझींनी कॅमेऱ्यात टिपले रश्मिकाचे कॅन्डिड फोटो. बॉलिवूड अभिनेता ईशान खत्तर आणि अभिनेत्री नोरा फतेही दिसले एकत्र. गळाभेट घेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. IPL 2025चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवीन मालकाच्या हाती जाण्याची शक्यता. क्रिकेट वर्तुळात खळबळ. भंडाऱ्यात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. दुर्घटनेमध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी. मुंबईतील रेल्वे अपघातात बुलढाण्यातील GRP जवानाचा मृत्यू. जवान विकी मुख्यादल यांच्या मृत्यूने गावात शोककळा. कोल्हापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू. दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. बीडमध्ये बसच्या धडकेत दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून 2 गटात हाणामारी. शस्त्रांचा वापर करत हल्ला. 4 जणांना अटक. पिंपरी चिंचवडने BSEवर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सची यादी तयार देणारी महाराष्ट्रातील पहिली नागरी संस्था म्हणून इतिहास रचलाय. मराठा आरक्षणाची सुनावणी आजपासून सुरू होणार. न्यायमूर्ती रवींद्र गुगेंच्या नेतृत्वाखाली सुनावणी होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.